आजची सकाळ अशी काही होती माझी. सकाळी झोपेतून उठल्याबरोबर पिलं पाजायला घेतले मी आणि सगळा पसाराच पडला होता झाडझुडीचा. तर मस्त असे पिलं पाजून घेतले, मोठे बी आणि लाईनी पाटे बी. आमची टिंगी सोडली होती प्यायले, तिला काही पकडा नाही लागत कारण तिची माय एवढी गरीब आहे का तिला मनानच पिऊ देते. मस्त असे पिलं पाजून घेतले आणि पाणी पाजून घेतलं बकऱ्याले. आता पाणी तर बकऱ्या काही पेत नाही, पण आता रोजचाच कार्यक्रम आहे मला, तर पेव का नाव पेव त्याला पाणी दाखवणं. मग आता सगळा पसारा आवरला होता. नाचचा होता बुधवार. त्यातल्या घरातल्या गोधड्या काढायच्या राहिल्या तर ते बी काढून घेतो, पण नाही, दादा आले बाजार घेऊन आणि दिला आवाज, सोनी सोड बकऱ्या. तर मग सोडल्या बकऱ्या अशा आणि गोधड्या तशाच राहिल्या होत्या काढायच्या. बकऱ्या सोडून दिल्या आणि आमची आता टिंगी खाली गोधड्या असले की एवढी घाण करते ना, त्याच्यावरच जाऊन अशी घाण करते. तर मग तिला पहिले झोक्यात टाकून दिलं म्या आणि गोधड्या काढायला लागली. आता गोधड्या काढायला लागली तर आज रात्रीचा पसारा आहे तसाच राहिला होता, कारण का रात्री चिकन रोस्टेड बनवलं होतं आणि मग लय उशीर झाला होता चिकन रोस्टेड बनवायसाठी. तर मग भांडे कुंडे तसेच राहिले होते घासाचे आणि जेवणाचे बी. तर मग आता सकाळी उठून गोधड्या आवरल्या आणि भांडे कुंडे जमा करायला लागली. तेल कढईत जसंच्या तसंच होतं. स्वयंपाक तर मी सकाळीच करून ठेवत असतो, पण आता हे चिकन रोस्टेड बनवायचं होतं तर मग फक्त चिकन रोस्टेडच केलं होतं रात्री. तर म्हणजे एवढा उशीर झाला होता काल लय. मग मस्त असं 2 पीस उरले होते चिकन रोस्टेडचे. पसारा आवरला आणि भांडे आपले जिन्यावर नेऊन ठेवले आणि काळी बी नेऊन ठेवली, जे पंख्याला लावायला आणली होती मी. आणि बाजार आला होता सकाळीच. आज तर बाजारात काकडी, गाजर आणि कच्ची कैरी आली होती आणि सगळाच भाजीपाला आणला होता दादानं, कारण का उन्हाळ्याचं आता खायला काहीच सापडत नाही. आमच्या चिवताईले चारा बी टाकून दिला. मग सगळा पसारा आवरल्यावर आणि आमच्या टिंगूबाईले बाहेरही काढलं, जरासा उड्या मारते तो आता पसारा खाली, काहीच नाही. चला तर मग आता करायचा होता मला ब्रश. बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.